जीवन जगताना तुम्ही की मी माझ्या मुलांना जन्माला घातलेलं आहे, ओके. माझ्या पिंडामधनं ते आलेली आहेत, ओके. पोटामध्ये होता तोपर्यंत त्याच्या कल्याणाचं काय खाणं पिणं होतं ते मी आई म्हणून केलं, ओके. माझ्या कुवतीनुसार त्याला चांगली शाळा, चांगलं शिक्षण द्यायचा प्रयत्न केला, चांगले कपडे द्यायचा प्रयत्न केला, ओके. चांगले संस्कार पण दिले, ओके. पण एवढं होऊनही तो मुलगा मला हवा तसाच घडेल याची गॅरंटी नाहीये. पिंडे पिंडे मतिर्भिन्न. कारण जन्माला येणारा जीव हा नंतर आलेला आहे, आईबाप अगोदर आलेले आहेत. व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू की कर्तव्य बुद्धीने आई वडिलांनी करत राहायचंय. एवढं केलं तरी अजून आमच्या मुलाचं कल्याण का होत नाही म्हणून चिंता नाही करायची. आपल्या कर्तव्याच्यानुसार अधिकाधिक माझ्या मुलांसाठी काय करता येईल ते कर्तव्य करायचंय, पण फळाला न चिकटता. मी ठरवलं म्हणजे माझा मुलगा तसाच होणार नाही. तो त्याचं कर्म घेऊन आलेला आहे. मी माझ्या परीने त्याला चांगला घडवायचा प्रयत्न करणार शेवटच्या श्वासापर्यंत. पण तो कसा घडणार हे मी ठरवू शकत नाही. त्याचं पूर्वकर्म नियती ज्याप्रमाणे असेल ते तो ठरवणार आहे. जी नियती बदलायचा त्याला अधिकार आहे आणि त्यासाठी योग्य संस्कार देणं, योग्य वळण लावायचा प्रयत्न करणं एवढंच माझ्या हातात आहे. पण तो कसा घडणं हे माझ्या हातात नाहीये. कसा घडावा एक आई वडील म्हणून इच्छा ठेवणं माझ्या हातात आहे. त्यासाठी अपरंपार प्रयत्न करणं हे माझ्या हातात आहे. पण तो तसाच घडला तर आनंद मानला. जर मी आम्ही ठरवलं तसा मुलगा घडला ना, तुझ्या मनासारखा घडला ना, म्हणजे त्याला तू घडवलास ना, आता सगळी जबाबदारी तूच घे. देव म्हणतो मी शिट्या मारतो. त्यामुळे तुमच्या मनासारखं घडल्यानंतर आनंद मानलात तर देव लेखाचा म्हणतो आता जबाबदारी तुझी. आणि तुमच्या मनासारखं नाही घडलं तरी म्हणतो देव म्हणतो जबाबदारी तुझी. त्यामुळे इन आयदर केस ही जबाबदारी परमेश्वरा तुझी आहे. जबाबदारी मी नाही घेत. कर्तव्य बुद्धीने करणार. फळ नावाची गोष्ट आहे ही तुझं आहे बॉस. ही अख्ख्या विश्वाची निर्मिती लेखा तू केली आहेस तर मी कोण करणार आहे. तेव्हा ह्या सगळ्याची फळ नावाची गोष्ट तुझं आहे. कर्तव्य बुद्धी माझी आहे. कारण आय एम व्हेरी मच इन द गेम ऑफ ब्रह्मदेवा. त्यामुळे मी कर्म करत राहणार आहे. पण कर्माचं फळ मी पूर्णपणे रिजेक्ट करतो. ह्या पद्धतीने जीवन जगणं म्हणजे कर्म तर करताय पण कर्माची एंट्री होत नाही. कारण तुम्ही फळ रिजेक्ट करताय. भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये स्पष्ट सांगतोय तो कर्माची आहुती कशी पडते. ज्ञानाच्या अग्नीमध्ये कर्माची आहुती कशी पडणार आहे तर ती अशी पडणार आहे. तुम्ही फक्त फळ रिजेक्ट केलं की कर्माची आहुती पडणार आहे.